मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या बहिणींची केवायसी झालीच नाही आहे, ज्या बहिणी केवायसी करण्याचं राहून गेलेले आहेत किंवा विसरले असतील किंवा मग काही कारणास्तव त्यांची केवायसी त्यांनी केलीच नाही आहे, तर अशा सर्व बहिणींना हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे। त्याचबरोबर ज्यांची केवायसीची दुरुस्ती सध्या सुरू आहे त्यांनासुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा राहणार आहे, कारण की त्यांच्याबद्दलसुद्धा मी या व्हिडिओमध्ये काही गोष्टी सांगणार आहे। तर तुम्ही बघू शकता आता मार्च महिना संपत आलेला आहे आणि 31 मार्च 2026 शेवटची तारीख होती चुकीची दुरुस्ती करण्यासाठी, म्हणजेच की केवायसी जे पोर्टल चालू करण्यात आलं होतं चुकीची दुरुस्ती करण्यासाठी, त्या बहिणींसाठी आता उद्याच शेवटची तारीख राहणार आहे। त्यानंतर त्यांना कुठलाही ऑप्शन मिळणार नाही। ज्यांची केवायसी यामध्येही चुकली असेल त्यांना आता कुठलाही लाभ मिळणार नाही आहे यानंतर। आता बघा, ज्यांची केवायसी झालीच नाही आहे त्या बहिणींसाठी पुढे ऑप्शन देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं। आदित्य तटकरे यांनीसुद्धा याबद्दलचं एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की आम्ही सर्वच लाडक्या बहिणींना संधी देणार आहोत। यावेळेस चुकीची दुरुस्ती करण्यासाठीची संधी चालू आहे, पुढे ज्यांची केवायसी झालीच नाही आहे त्यांनासुद्धा संधी आम्ही देणार आहोत आणि या पोर्टलमध्ये बदलावसुद्धा करण्यात येणार आहेत, अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य होतं। ते सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलवर दाखवून दिलेलं आहे। आता बघा, 1 तारीख जवळ आलेली आहे, म्हणजेच की एप्रिल महिन्याची सुरुवात होणार आहे, परंतु अजूनही काही हालचाल ज्या बहिणींची केवायसी झालीच नाही आहे त्यांना नवीन ऑप्शन देण्यासाठीची काही हालचाल किंवा कुठल्याही प्रकारचं वक्तव्य किंवा ट्विट असं सरकारचं आलेलं नाही आहे। मग आपल्याला संधी कधी मिळणार आहे, आपल्यासाठीचं नवीन ऑप्शन कधी मिळणार आहे, नवीन पोर्टल कधी सुरू होणार आहे? तर बघा, याकडे सर्व लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे, कारण की सध्या चुकीची दुरुस्ती करण्याचं जे काही काम चालू होतं त्यांना 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी देण्यात आलेला होता। 31 मार्च 2026 त्यांना पोर्टल सुरू करण्यात आलं होतं आणि त्यांना सांगण्यात आलं होतं की ज्यांची केवायसी चुकलेली आहे त्यांनी यामध्ये दुरुस्ती करून आपली केवायसी पूर्ण सक्सेसफुली करून घ्यावी, अशा प्रकारचं त्यांना ऑप्शन दिलं होतं। परंतु ज्यांची केवायसीच झाली नाही आहे त्यांना मात्र इथं अडचणी यायच्या। त्यांनी केवायसी करण्यासाठी गेले असतं त्यांना हा क्रमांक दुरुस्तीच्या यादीमध्ये नाही आहे अशा प्रकारचं त्यांना मेसेज यायचा आणि त्यांची केवायसी होतच नव्हती, म्हणजेच की त्यांच्यासाठी हे पोर्टल ओपनच करण्यात आलेलं नव्हतं। परंतु एका पत्रकार परिषदेमध्ये आदित्य तटकरे यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही सर्व लाडक्या बहिणींना संधी देणार आहोत। सध्या चुकीची दुरुस्ती करण्यासाठी जी काही ऑप्शन चालू आहे त्यानंतर ज्यांची केवायसी झाली नाही आहे त्यांनासुद्धा आम्ही एक ऑप्शन देणार आहोत आणि या पोर्टलवर बदलाव करणार, वेळोवेळी बदल करण्याचं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं। त्या प्रकारचा व्हिडिओ आपणच्या चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल, तुम्ही चॅनलवर जा आणि तो व्हिडिओ बघून घ्या। तर आता हे सांगितल्यानंतर याला कमी जास्त 15 ते 20 दिवस झालेला आहे आणि त्यानंतर आता पुन्हा या ठिकाणी अजूनही काही कसल्याही प्रकारचं त्यांचं वक्तव्य आलं नाही किंवा मग काही शासन निर्णय आला नाही अजून किंवा मग आणखीन काही सरकारनं काही सांगितलेलं नाही आहे। मग आता हे तसंच राहणार आहे का? यांना ऑप्शन मिळणार नाही आहे का? किंवा मग पुन्हा संधी मिळणार नाही आहे का? तर मिळणार तर कधी मिळणार त्याबद्दलचं काही सांगण्यात आलेलं नाही आहे। अधिकारी कधी सांगणार आहेत किंवा मग महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे हा कधी बोलणार आहेत या गोष्टींवर? तर याच संबंधाचा आपला व्हिडिओ आहे, जेणेकरून सरकारपर्यंत आपला हा व्हिडिओ जर पोहोचला तर त्यांना समजेल की आपल्यालासुद्धा आता नवीन केवायसी करण्यासाठी ज्या बहिणींची केवायसी राहून गेलेली आहे, ज्यांची केवायसी झाली नाही त्यांनासुद्धा आपल्याला नवीन ऑप्शन द्यावा लागणार आहे, त्यांनामध्ये बदलाव करावा लागणार आहे। म्हणजे आता होऊ शकते की हा बदलाव करण्यासाठी काही वेळ लागत असेल, 8-10 दिवसाचा किंवा 15 दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी लागत असेल, कारण की पोर्टलमध्ये बदलाव करायचा आहे। कारण की आता सध्या चुकीची दुरुस्ती करण्याचं ऑप्शन चालू आहे आणि इतर कुणाची केवायसी त्यामध्ये होत नाही आहे, फक्त चुकीची दुरुस्ती करण्याची केवायसी होत आहे। आता त्यामध्ये बदलाव करणं आणि चुकीची दुरुस्ती करण्यासाठीचं ऑप्शन हटवणं आणि पुन्हा ज्यांची केवायसी बाकी राहिलेली त्यांना पूर्ण सर्व डेटा त्यामध्ये अपडेट करणं, अशा प्रकारची जी कामं आहे त्यामध्ये थोडा वेळ लागत असतो असं मला तरी वाटते आणि होऊ शकते 8-10 दिवसानंतर 15 दिवसानंतर हे ऑप्शन मिळाल्यावर पूर्णपणे अपडेट केल्यावर मग तुम्हाला यामध्ये काहीतरी सांगण्यात येणार असं मला तरी वाटते। कारण की आता बघा, तुमची जी काही केवायसी झालीच नाही त्यामध्ये बघा ज्यांना पती नाही आहेत, वडील नाही आहेत, अशासाठीचं ऑप्शनसुद्धा त्या ठिकाणी टाकावं लागणार आहे आणि संपूर्ण केवायसीची प्रोसेस करण्यासाठीचं जे काही अपडेटिकेशन आहे ते सर्व या पोर्टलवर करावं लागणार आहे आणि म्हणून याला थोडा वेळ लागणार असं तर मला तरी वाटत आहे। आणि बघा, पुढे होऊ शकते की लवकरात लवकर हे ऑप्शन देण्याचा प्रयत्न ते करतील आणि या 8-15 दिवसांमध्ये आपल्याला काही ना काही माहिती, गुड न्यूज मिळणार आहे। परंतु एक गोष्ट मात्र इथं निश्चित आहे की सर्व लाडक्या बहिणी चिंतेमध्ये आहे। ज्यांची केवायसी झाली नाही आहे त्यांना ऑप्शन मिळालं नाही आहे, 1-1.5 महिना झाला आहे चुकीची दुरुस्तीचे ऑप्शन चालू आहे आणि या लाडक्या बहिणींची केवायसी झाली नाही त्यांना हप्तेसुद्धा थांबलेले आहेत, त्यांना हप्ता मिळालेला नाही आहे
आणि म्हणून त्यांना चिंता वाटत आहे की आपल्याला जे नवीन पोर्टल आहे हे कधी सुरू होणार आहे, आपल्याला संधी कधी मिळणार आहे, मुदतवाढ कधी मिळणार आहे, आपली केवायसी कधी होणार आहे. अशा प्रकारचे खूप सारे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण होत असताना आता सरकारलासुद्धा हे समजायला पाहिजे की काही ना काही आपल्याला त्यांना सांगावं की आम्ही 8-10 दिवसांमध्ये किंवा 15 दिवसांमध्ये नवीन पोर्टल सुरू करणार आहोत वगैरे वगैरे. अशा प्रकारचं काही ना काही एक त्यांना निश्चिती करण्यासाठी जेणेकरून लाडक्या बहिणी निश्चिंत राहायला पाहिजेत, त्यांना एक संधी देण्यात यावी. अशा प्रकारचं काही वक्तव्य आदिताई तटकरे यांनीसुद्धा करायला पाहिजे. आता हे जर नाही झालं तर मग आता लाडक्या बहिणींनी काय करावं, कारण की आता अजूनही काही कुठलंही वक्तव्य आलं नाही आणि 8-15 दिवसामध्ये जर काही आलं नाही तर मग काय लाडक्या बहिणींनी आणखी पुन्हा धरणे आंदोलनं करायचे का, किंवा मग चक्के जाम करायचे का, विविध ठिकाणी जे काही अधिकारी कार्यालय आहेत महिला व बालविकास विभागाचे त्यांच्या ठिकाणी जाऊन तिथं घेराव करायचा का त्यांचा, किंवा मग आधी ज्या प्रकारे लाडक्या बहिणींनी धरणे आंदोलनं केली होती त्या प्रकारचेच धरणे आंदोलनं आपण आता सध्या आणखीन करायची का, जेणेकरून सरकारला हे माहीत पडेल की यांनासुद्धा एक ऑप्शन द्यावा लागणार आहे. अशा प्रकारचं की सरकारला माहीत आहे पण कधी सांगणार आहेत, मग आपल्याला कधी देणार आहेत ऑप्शन. तर अशा प्रकारचे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये येत आहेत. तर आता लाडक्या बहिणीनं तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, थोडा धीर धरायचा आहे. आपल्याला सध्या तरी 8 दिवस आपल्याला वाट बघायची आहे आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा प्रयत्न करायचे आहेत. जर या 8 दिवसांमध्ये काही सरकारचं वक्तव्य किंवा सरकारनं काही बातमी आपल्याला गुड न्यूज जर दिली नाही तर मग मात्र आपल्याला पुन्हा रस्त्यावर उतरावं लागणार आहे. सरकारच्या ध्यानात ही गोष्ट आणून द्यावी लागणार आहे. सरकारचा घेराव करावा लागणार आहे. जे जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा मग तहसीलच्या ठिकाणी जे काही कार्यालय असतात महिला व बालविकास विभागाचे तिथल्या अधिकाऱ्यांचा घेराव आपल्याला करावा लागणार आहे आणि नंतरच आपल्याला हे ऑप्शन मिळू शकते. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर बघा, आता ज्यांची केवायसी झालीच नाही आहे, ज्या केवायसी जर राहून गेलेल्या आहेत त्याच बहिणींसाठी मी सांगत नाही आहे, ज्यांची केवायसी चुकली होती त्यांनासुद्धा सांगत आहे की बघा 86 लाख महिलांना अजूनही फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नाही आहे. आता तुम्ही बघू शकता की ज्यामध्ये चुकीची दुरुस्ती करण्याचं काम सुरू आहे आणि ज्यांची केवायसी सक्सेसफुलसुद्धा होत आहे तरीही त्यांना हप्ते मिळालेले नाही आहेत. तुम्ही लक्षात घेऊ शकता की ज्यांची चुकीची दुरुस्तीची त्यांनी केवायसी केलेली आहे तरीही त्यांना हप्ते मिळत नाही आहेत. खूप साऱ्या लाडक्या बहिणींना अजूनही हप्ता मिळणार. 86 लाख साम TV चॅनलवाले जे आहेत त्यांच्या वेबसाईटवर त्यांनी एक बातमी प्रकाशित केली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की 86 लाख महिलांना अजूनही फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नाही आहे. म्हणजे आता तुम्ही बघू शकता की यामध्ये किती मोठा तांत्रिक अडचण किंवा घोळ सुरू आहे सध्या. तर ज्यांची केवायसी चुकलेली होती त्यांनी चुकीची दुरुस्ती केली आहे त्यांनासुद्धा सांगत आहे की जर तुम्हाला हप्ते मिळत नसतील तर तुम्हालासुद्धा यामध्ये सहभागी व्हावं लागणार आहे. तुम्हाला सध्या रस्त्यावर उतरावं लागणार आहे लाडक्या बहिणींच्या सोबत. म्हणजे सोबतच तुम्हाला तुमची प्रक्रियाही तुम्हीसुद्धा विचारणा करू शकतात. जे काही महिला व बालविकास कार्यालय आहे तहसीलच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी तिथं जाऊनसुद्धा तुम्ही चौकशी करू शकता किंवा तक्रार अर्ज देऊ शकता की आमचा हप्ता अजून का आला नाही, आमची केवायसी तर सक्सेसफुल झालेली आहे. तर अशा प्रकारे तुम्हालासुद्धा अशा या आंदोलनामध्ये उतरावं लागणार आहे. जर का ही नवीन ऑप्शन दिलं नाही सरकारनं लवकर तरची गोष्ट सांगत आहे मी. तर ताईंनो 8 दिवस आता आपल्याला वाट बघायची आहे आणि 8-10 दिवस वाट बघितल्यानंतर आपल्याला सरकार काय सांगणार आहे किंवा मग काय त्यांचं स्पष्टीकरण येते हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत. आणि जर त्यांचं काही स्पष्टीकरण आलं नाही किंवा मग आपल्याला काही सरकारचं असं ट्विट किंवा काही अजूनही काही शासन निर्णय वगैरे आला नाही तर मग आपल्याला काय करायचं आहे हे नेमकं आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी देवानंद गव्हांदे. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.